श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरो रामचंद्राय नमः. सौमित्र बैसोनी महाद्वारी श्रीराम आणि मुनी भितरी. विचार करीते झाले ते अवसरी शैलारी गुरुशी जैसा. किती 50वी घेतली का ताई? हो. ओके. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियाता प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतरायाला वंदन करून तसेच या ठिकाणी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करण्यापूर्वी कथेचं अनुसंधान कालच्या भागामध्ये कालच्या अध्यायामध्ये आपण भगवान प्रभू रामचंद्र देवानं पाठविलेला काळ यांचा संवादापर्यंत कालची कथा आलेली आहे. प्रभू रामचंद्रानं त्या काळाला किंवा त्या ब्रह्मदेवानं पाठविलेल्या यमाला आपल्या खोलीमध्ये बोलावून आपल्या खोलीच्या द्वारपाळावर बंधू लक्ष्मण बसवलेला आहे. लक्ष्मणाला सूचना प्रभू रामचंद्रानं केलेली आहे की जोपर्यंत मी आत आहे माझ्यासोबत हे मुनिवरजी बोलतायत तोपर्यंत कुणालाही आत प्रवेश देऊ नकोस. अशा प्रकारची कथा इथपर्यंत आपण रात्री ऐकली. इथून पुढे प्रभू रामचंद्राचा आणि त्या काळाचा यमाचा काय संवाद होतो तो संवाद आपल्याला ऐकायचा आहे. हळूहळू आपण ऐकूया. चला ताई. काळ पुरुष म्हणे राज चूडामणी मी आलो ज्या कार्याला गोणी ते सत्य जाना आपुले मनी विचारुणी विवेके. आणि बघा या ठिकाणी प्रभू रामचंद्रासोबत काळाचा संवाद चालला. काळानं प्रभू रामचंद्राला सांगितलं म्हणे हे भगवंता तू सर्व जाणता आहेस. काळ पुरुष म्हणे राज चूडामणी तू राजामधला चूडामणी असा राजा आहेस. भगवंत आहेस. परमेश्वर आहेस. मी ज्या कामासाठी या ठिकाणी आलो ते काम मात्र तुला नक्की माहित आहे. कारण सर्व सत्य जाणणार आहे. भूत भविष्य वर्तमान जाणणार आहे. म्हणून स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी विचार करा आणि मी कशासाठी आलो हे तुम्हाला सर्व माहित आहे. असा तो काळ भगवंताला प्रभू रामचंद्राला बोलू लागला. त्रैलोकी पिता चतुरानन मज पाठविले तेने जाण तुझ पाशी तदवचन निवेदिन राजेंद्रा. आणि बघा त्रैलोक्य पिता चतुरानन. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रिभुवनाचा जो पिता आहे ज्याला ब्रह्मदेव म्हणतात त्या ब्रह्मदेवाने मला तुमच्याकडे पाठवलेला आहे. तरी आता त्यांनी जे माझ्याजवळ सांगितलंय त्यांनी जो माझ्याजवळ संदेश दिलाय जो निरोप दिलाय तो निरोप मी या ठिकाणी तुम्हाला जशाचा तसा सांगीन असं या ठिकाणी काळ प्रभू रामचंद्राला बोलू लागले. पूर्वी मी तुझा पुत्र महाराजा जाण सत्य माझा पराक्रम अद्भुत सावचित्त
आणि बघा, हा जो काळ पुरुष आहे, हा काळ पुरुष प्रभू रामचंद्राला बोलू लागला आणि काय सांगू लागला की मी तुझा पूर्वीचाच पुत्र आहे. हे रघुवीरा, हे प्रभू रामचंद्रा, आणि आपण हे पूर्णपणे जाणत आहात. तुम्ही जाणता राजा, हे माझं वचन जे हे सत्य आहे, हे तुम्हालाही माहित आहे. तसेच माझा जो पराक्रम आहे, हाही तुम्हाला किती श्रेष्ठ आहे हेही तुम्हाला माहित आहे. मी ते पूर्ण सावचित्तानं सांगतो, तुम्ही ऐका. सकाळ पुरुष भगवान परमात्माला प्रभू रामचंद्राला बोलू लागले. काळ ऐसे माझे अभिधान, तू काळात्मा जाण सनातन. काळानुसारे जे प्राणी जन, तयाचा संहार करता मी आशे. आणि बघा, काळ ऐशे माझे अभिधान. माझं नाव काय आहे, तर माझं नाव काळ आहे. आणि तुम्ही कसे, तर तुम्ही काळाचेही बाप आहेत. तुम्ही माझे पिता आहेत. म्हणून मागच्या ओळीमध्ये सांगितले की मी तुझा पुत्र आहे, कारण काळाचा बाप भगवंत आहे. भगवंताच्या समोर काळ सुद्धा काही करू शकत नाही. असा या ठिकाणी माझं नाव काळ आहे आणि तुम्ही माझे पिता आहात. मी अनादी काळापासून तुमचा दास आहे. तुम्ही जे जे प्राण्यांचा संहार करायला सांगसाल, त्याचा संहार मी करत असतो. मी माझ्या मनानं कोणतंच कार्य करत नाही. तुम्ही जसा मला आदेश दिसाल, तुम्ही जसं मला काम सांगसाल, असा मी त्यांचा संहार करत असतो. म्हणून मी तुमचा दास आहे, असा तो काळ पुरुष प्रभू रामचंद्राला बोलू लागला. मी सूर्यवंशीचा निज कुमार, तू सूर्यवंशीचा नृपवर, आणि सकळ सृष्टीचा ईश्वर. सर्जन पाळन संहार तू करता. बघा, तो काळ पुरुष बोलू लागला प्रभू रामचंद्राला, मी सूर्याचा निज कुमार, मी सूर्याचा मुलगा आहे. यम हा सूर्याचा मुलगा आहे आणि तुम्ही त्याच सूर्यवंशातले राजे आहेत. सूर्यवंशीचा नृपवर म्हणजे तुम्ही त्याच सूर्याचे वंशातले, त्याच कुळातले राजे आहात. आणि या ठिकाणी मी जो म्हणले सूर्याचा मुलगा यम आहे ना, तर माझ्या कुळातले तुम्ही राजे आहात. तुम्ही सुद्धा या सर्व सृष्टीचे मालक आहात. परेच्याही पलीकडचे परमात्मा आहात. अशा प्रकारचा काळ पुरुष प्रभू रामचंद्र बोलू लागला. पितामह जो विधाता, तुझ पूजितो श्री रघुनाथा. आणि देव गुरुजी समर्था, ध्येय तू म्हणूनिया. आणि बघा, जो पितामह आहे, ज्याला सृष्टीचा रचिता म्हणतात, सृष्टीचा करता हरता जो पितामह ब्रह्मदेव आहे, जो विधाता म्हणतात त्याला, तो सुद्धा म्हणले रघुनाथा तुमचं पूजन करतो. सगळे देव गुरु सुद्धा तुमचं त्या ठिकाणी पूजन करतात. सगळ्यांचं ध्येय तुम्ही आहात. हे रघुनाथा, सर्वांचा पितामह असणारा ब्रह्मदेव असल, इंद्र असल, सतत तुझी सर्वत्र पूजा करतात. तू अनंत असून सर्वांना सतत पूजनीय आहेस, असं त्या ठिकाणी काळ पुरुष भगवंताला बोलू लागला. ब्रह्मादिकाचा जो मी ईश, तो तू श्रीराम परम पुरुष. तुझी मायेचा विलास, अनंत ब्रह्मांडे घडीमोडी. बघा, तू कसा आहे, तर या ब्रह्मांडाचा मालक आहे. ब्रह्मादिकांचा जो ईश म्हणजे देव, सगळ्या ब्रह्मदिक लोकांचा देव, लोकांचा देव तू आहे. तो तू श्रीराम परम पुरुष, तू परम पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे श्रीरामा.
आणि तुझी जी ही माया आहे ना, तुझ्या या मायेचा सर्व खेळ फक्त तुलाच माहित आहे. अनंत प्रकारचे ब्रह्मांड घडीमोडी म्हणजे घडायचं ते ब्रह्मांड, त्याची रचना करायची आणि पुन्हा मोडून टाकायचं, अशा प्रकारची तुझी माया आहे भगवंता. असा तो काळ पुरुष भगवंत प्रभू रामचंद्राला बोलू लागले. जैसा उर्णाचा सूक्ष्मतंत तया किरडे स्वेच्छभूत खेळ सरलिया ग्राशित तंतु ते पै जैसा. बघा, या ठिकाणी गावबा काकाला सुंदर प्रकारचा दृष्टांत दिलेला आहे. जैसा उर्णाचा सूक्ष्मतंत, उर्ण म्हणजे कोळी कीटक असतो बघा, कोळी. जैसा सूक्ष्म पूर्ण तंतू वरी क्रीडे कोळी इच्छा भूतू खेळ सरलिया ग्राशितू तैसाची तू मायावी. अशा प्रकारची एक सुंदर ओवी आहे बघा. या ठिकाणी सांगतात जैसा उर्णाचा सूक्ष्मतंतू, जसं त्या किड्याचा तो सूक्ष्मतंतू असतो त्यापासून तो कोळी काय करतो, जाळं तयार करतो आणि तो जाळ्यावर काय करतो, क्रीडा करत असतो, खेळतो 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 आणि पूर्ण त्याचं खेळणं संपलं की ते तंतू पुन्हा स्वतः खाऊन घेतो. जे त्यानं प्रसवले तेच तंतू खाऊन घेतो, म्हणजे घडवायचं आणि मोडायचं. जसं त्या कीटकाचं उदाहरण दिले तसं भगवंता तू हा मायेचं हे ब्रह्मांड बनवतोस आणि घडवतो पुन्हा मोडतो, घडवतो पुन्हा मोडतो. अशा प्रकारचा काळ प्रभू रामचंद्राला बोलू लागला. तैसा तुझे मायेची अपूर्वता ब्रह्मांडादिरची भूता संहार काळी समर्था तुझ माझी सामावे जग. आणि तसं म्हणले या ठिकाणी तुझ्या मायेची अपूर्वता आहे म्हणले. त्या मायेचं या ठिकाणी काही सांगता येत नाही. सगळं ब्रह्मांड एका क्षणात रचू शकतो आणि एका क्षणात ब्रह्मांड त्या ठिकाणी लय सुद्धा त्याचा पाहू शकतो. कारण जशी ब्रह्मांडाची जी सृष्टीची निर्मिती आहे ही म्हणले क्षणात करतो तू, आणि प्रळय काळ आल्यानंतर किंवा महाप्रळय काळ आल्यानंतर एका क्षणात होतेच नव्हतं होते. असं हे तुझ्यामध्ये असणार पूर्ण जग आहे, असा तो काळ प्रभू रामचंद्राला बोलतो. जैसा रवीजी मूत द्वारे वार्षकी अपार वर्षणी रे ग्रीष्मी शोषी किरणे थोरे पसरोनिया पृथ्वीवरी. बघा, सुंदर असा गावबा काका दुसराही या ठिकाणी दृष्टांत देतात. भगवंता तू कसा आहेस, जैसा रवी जिमुतकारे, किंवा या ठिकाणी सांगितलं जसं म्हणले सूर्य कडक तापतो आणि तापल्यानंतर तापून तापून त्या पाण्याची वाफ करून, समुद्रावरच्या पाण्याची वाफ करून त्याचे ढग बनवतो. ढग बनवून त्याच ढगातून अनंत प्रकारची अशी अपार वर्षा म्हणजे पाऊस पाडतो आणि तेच साचलेलं पाणी, तेच पावसाचं पडलेलं पाणी पुन्हा सूर्य त्या ठिकाणी कडक ऊन तापून किंवा उष्णतेच्या त्या सूर्याच्या किरणानं पुन्हा ते पाणी आटून जाते. म्हणजे तूच तयार करणारा, तूच त्याला पुन्हा संपवणारा, असा तू परमात्मा आहे, असा तू भगवंत आहे. जसा सूर्य त्या ठिकाणी पाणी पाडण्यासाठी कारणीभूत आहे, पाणी आटवण्यासाठी कारणीभूत आहे, असा भगवंता तू आहेस. काळ प्रभू रामचंद्राला बोलू लागले. तैसा आनंद अनंत ब्रह्मांडाचा ईश्वर लीलेने धरिला राम अवतार फेडोनिया पृथ्वीचा भार रावणाधिक वधोणी. आणि अशा प्रकारचा तू अनंत ब्रह्मांडाचा ईश्वर आहेस. या ठिकाणी या पृथ्वी तलावर लीला दाखवण्यासाठी रामावतार तू धारण केलेला आहेस. या पृथ्वीवर ज्या पातकांचं ओझ झालेलं आहे, जो अधर्म त्या ठिकाणी फोपावलेला आहे, त्या अधर्माचा संहार करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी
साधू संतांचं त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी, दैत्य दानवांचं निर्दळन करण्यासाठी, रावणासारखे राक्षस मारण्यासाठी या ठिकाणी तुझा रामावतार आहे. भगवंताला काळ पुरुष बोलू लागला. पूर्वी मधकैट भासुर, शुंभ निशुंभ कोल्हासुर, लावण्य सुरादी थोर थोर, मारोणी सुर सुखी केले. यापूर्वी म्हणले तू नुसतं आता या रामावतारामध्ये रावणासारख्या दैत्यालाच मारलं नाही, तर यापूर्वी सुद्धा मधुकैट बासूर, शुंभ, निकुंभ, निशुंभ, लवणासूर असे मोठमोठे राक्षसांचं निर्दळन तू केलेलं आहे, राक्षसांचा संहार तू केलेला आहे आणि सगळ्या देवांना, मानवांना, संतांना, साधू संतांना, ऋषी मुनींना तू सुखी करण्याचं काम केलेलं आहे भगवंता, असं तो काळ पुरुष भगवंत प्रभू रामचंद्राला बोलू लागला. 11 सहस्त्र वर्ष पर्यंत राज्य केले स्वस्थ चित्त, आता समयी वाट पाहत स्वर्गी देवास्ती जी. आणि बघा या ठिकाणी तो काळ पुरुष सांगू लागला की म्हणले 11,000 वर्ष या अयोध्येचं राज्य भगवंता तुम्ही केलं, ते बी कसं केलं? स्वस्थ चित्तानं केलं. आता मात्र स्वर्गामध्ये असणारे जे देव आहेत ते देव लोक तुमची वाट पाहत आहेत, कारण या ठिकाणी तुमचं जे कार्य आहे, तुमचा जो अवतार आहे, तो अवतार कार्य या ठिकाणी संपण्याची वेळ आलेली आहे. 11,000 वर्ष तुम्ही या अयोध्येच्या ठिकाणी राज्य करून आता मात्र तुम्हाला स्वर्गातले देव त्या ठिकाणी बोलवत आहेत, अशा प्रकारचा काळ पुरुष बोलू लागला. तुमच्या दर्शनाची उत्कंठा थोर लागली निळकंठा, चतुर्मुख जो त्रष्टा तोही वाट पाहतसे. आणि बघा या ठिकाणी सांगू लागले देवा भगवंता, स्वर्गामधले जे देव सुरवर आहेत त्या सर्व देव सुरवरांना तुमची आस लागलेली आहे, कारण तुम्ही 11,000 वर्ष झाले देवापासून वेगळे राहतात. या भूतलावर, या पृथ्वी तलावर अवतार तुम्ही घेतलेला आहे, परंतु तुमच्या दर्शनाची उत्कंठा मात्र त्या ठिकाणी निळकंठ असणाऱ्या भगवान शंकराला लागलेली आहे. चतुर्मुख असलेला जो सृष्टीचा निर्माता आहे तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सुद्धा लागलेली आहे. म्हणून सर्व इंद्रदी देवगण किंवा ब्रह्मादी सर्व देव सुरवर तुझी वाट पाहत आहेत, असा तो काळ पुरुष प्रभू रामचंद्राला बोलू लागला. इंद्रादी देव सुरगण, सिद्ध गंधर्व विद्याधर चारण, समस्त सुर मिळून विवंचना करीती भेटीची. म्हणले इंद्रादी देवगण आहेत, सिद्ध आहेत, चारण आहेत, विद्याधर आहेत, सर्व प्रकारचे स्वर्गामधले देव एकत्र यायलेत, दररोज तुमची वाट पाहिलेत, दररोज तुमची त्या ठिकाणी आठवण काढायलेत, अशा प्रकारचा काळ पुरुष प्रभू रामचंद्राला बोलू लागला. जरी राज्याची इच्छा असेल मणी, तरी सुखे राहावे कोदंड पाणी, स्वर्गीचे देव तुझ वाचोणी, शोभत नाहीत महाराजा. हे कोदंड पाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रा, तुम्हाला जर या ठिकाणी या भूतलावर अयोध्येच्या ठिकाणी राहून अजून जर काही दिवस इच्छा असेल राज्य करण्याची, तर ते राज्य सुखाने करावे. बघा काळ पुरुष आलेला आहे भगवंताकडे, भगवंताला सूचना देऊ लागला, परंतु तरी सुद्धा भगवंतावर सोडलं, कारण काळाचं सुद्धा भगवंताच्या समोर चालत नाही. काळ सुद्धा भगवंताला सांगू लागला, अजून जरी तुमची काही दिवस राहण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी सुखाने राज्य करा,
पण स्वर्गामधील सर्व देव मात्र तुमच्या वाचून अत्यंत दीन झालेत, दुःखी झालेत. अशा प्रकारचा तो काळ पुरुष भगवंत प्रभू रामचंद्राला बोलू लागला. हा काळ पर्यंत राजेश्वरा हे प्रतिपाळिली वसुंधरा आता स्वर्गीय ओनी किंकरा निज दासा ते तारावे. बघा तो काळ पुरुष बोलू लागला भगवंताला. या काळापर्यंत म्हणजे आजपर्यंत 11,000 वर्ष तुम्ही हे राजेश्वरा, हे भगवंता, तुम्ही ही वसुंधरेच, या पृथ्वीचं या ठिकाणी रक्षण केलं. परंतु आता मात्र त्यामध्ये येऊन सर्व तुमच्या दासांना, सर्व देवसुरवरांना या ठिकाणी तारण्याचं काम करावं, असा तो काळ पुरुष भगवंत प्रभू रामचंद्राला बोलू लागला. सुरवरांच्या कार्या लागून तुझे ते झाले आगमन ऐशे बोलो नि चतुरानन विवंचन करी तसे. आणि बघा या ठिकाणी तो काळ पुरुष म्हणतो सगळ्या देव लोकांचं जे कार्य होतं, ज्यांना राजा रावणानं ज्यांना बांधवडीमध्ये आपल्या अडकवलं होतं, अशांच्या सगळ्या देव लोकांची सुटका झालेली आहे. त्यांची बांधवडी सोडून आता 11,000 व्हायलेत. परंतु आता या ठिकाणी मात्र तुमचं जे काम आहे ते काम आता या पृथ्वी तलावरचं संपलेलं आहे. तुम्ही स्वर्गामध्ये यावं. स्वर्गामध्ये ब्रह्मादी देवापासून भगवान शंकर असतील, सर्वच्या सर्व तुमची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. अशा प्रकारची त्या ठिकाणी काळ पुरुष भगवंताला विनंती करू लागला. ऐसे काळमुखीचे उत्तर परिसोनिया श्री रघुवीर हास्य करोनिया स्थिर दूताशी बोलता झाला. बघा ज्या प्रकारच्या काळ पुरुषाचे बोलणे, अशा प्रकारचं त्या काळ पुरुषाचं बोलणं या भगवंतानं प्रभू रामचंद्रानं ऐकलं. आणि प्रभू रामचंद्राला हसू आलं महाराज. आणि हसू आल्यानंतर प्रभू रामचंद्र हसत हसत पुन्हा त्या काळ पुरुषाला काय बोलतात ते ऐकू. श्रीराम म्हणे गारवी सुता पराक्रमिया गुणवंता तुआ जाओनिया विधाता बर्वे परिबोधावा. आणि बघा या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं त्या काळ पुरुषाला सांगितलं, श्रीराम म्हणे रवी सुता, हे म्हणले सूर्याच्या पुत्रा, तू अत्यंत पराक्रमी आहेस, तू गुणवंत आहेस, तू वैष्णव आहेस. तू आता शीघ्र गतीनं म्हणजे लवकरात लवकर सत्य लोकाला जा, ब्रह्मलोकाला जा आणि त्या ब्रह्मदेवाला मात्र त्या ठिकाणी जाऊन बोध करा. ब्रह्मदेवाला निरोप सांगा. काय निरोप सांगा किंवा काय बोध करा, भगवंत काळ पुरुषाला बोलतात. त्वरित जावे ब्रह्मलोकासी ऐसे वसे माझे मानसी किंचित कार्य कर्तव्याशी करणे आहे मज लागी. बघा या ठिकाणी ब्रह्मलोकाला गेल्यानंतर तिथं काय सांगायचंय, ब्रह्मलोकाला काय सांगायचं की या अवतारामधलं, या राम अवतारामधलं माझं किंचित म्हणजे थोडस कार्य बाकी आहे. तेवढं कार्य करून मी तुझ्या पाठीमागच किंवा मी लवकरात लवकर त्या ब्रह्मलोकाच्या ठिकाणी येईल, अगोदर ब्रह्मदेवाला भेटेन. अशा प्रकारचा निरोप, अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारचा बोध काळ पुरुषाजवळ ब्रह्मदेवासाठी प्रभू रामचंद्रानं सांगितलेलं आहे. आधी येईन ब्रह्मलोकाशी ऐशे वशे मज मानसी करोन किंचित कार्याशी तुमची आज्ञेची पाळेन. काळ पुरुषा तुमची मी आज्ञा पाळेन.
परंतु हे अगोदर ब्रह्मदेवाला सांगा, असं काळ पुरुषाला प्रभू रामचंद्र बोलतात. ते कर्तव्य संपादोनी जाण, अवश्य स्वर्गाशी येईन. मी देवाचा आज्ञाधारक पूर्ण, चिंता सारी खावरते. आणि बघा, हे पूर्ण या ठिकाणचं संपल्यानंतर, माझं जे किंचित कार्य ते संपल्यानंतर मी नक्कीच म्हणले स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाच्या ठिकाणी किंवा ब्रह्मलोकाच्या ठिकाणी मी येईल. माझे कार्य सगळं संपल्यानंतर अवश्य स्वर्गाशी येईन. मी देवांचा पूर्ण आज्ञाधारक आहे. बघा, भगवंत असून, सर्व सत्ताधीश भगवंत परमात्मा असून सुद्धा म्हणतात मी देवांचा आज्ञाधारक आहे. आणि मी नक्की माझं हे व्रत या ठिकाणचं संपलेलं आहे. हे संपल्यानंतर माझं जे किंचित काम राहिलेलं ते करील आणि अवश्य येईल. प्रभू रामचंद्र काळ पुरुषाला बोलू लागले. तव एरीकडे दुर्वास मुनी, महाद्वाराजवळी येवोनी. जेथे लक्ष्मण होता त्या प्रतिवचनी, बोलता झाला ते समयी. बघा, आता ही कथा काळ पुरुष आणि प्रभू रामचंद्राचा संवाद झाल्यानंतर ज्या ठिकाणी संवाद चालू होता त्या खोलीच्या द्वारा म्हणजे दरवाजावर भगवंत प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला बसवलेलं आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे की आमचा संवाद होईपर्यंत किंवा आमचं बोलणं भाषण होईपर्यंत कोणी आत येऊ नये. आणि त्याच द्वारावर दुर्वास ऋषी, जे दत्तात्रयाचे बंधू असणारे, रुद्र अवतार असणारे, अत्रिसूत असणारे दुर्वास ऋषी त्या द्वाराजवळ आले आणि लक्ष्मणाला काय बोलतात ऐका. श्रीराम दर्शना लागोन, सौमित्रा मी आलो जान. वेगी जाणीव जाओन, रघुनंदन जेते स्थानी. बघा, या ठिकाणी दुर्वास ऋषी आले आणि लक्ष्मणाला विचारू लागले, माझ्या मनामध्ये म्हणले दर्शनाची आस आहे, प्रभू रामचंद्राचं दर्शन मला घ्यायचे, त्यासाठी मी या ठिकाणी आलो. तू लवकरात लवकर जा आणि ज्या ठिकाणी भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्र बसलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी माझा निरोप त्यांना दे, कारण मला लवकरात लवकर दर्शन घ्यायचे. ऋषी आशीर्वाद देऊनी पुसत, कोठे मने कोठे आहे श्री रघुनाथ मज दर्शनाचे परमार्थ. जानवी त्वरित श्रीरामाला लवकरात लवकर जाण करून द्या की दुर्वास द्वारावर आलेले त्यांना दर्शन घ्यायचे. लक्ष्मणाजवळ दुर्वास ऋषी बोलू लागले. दुर्वास ऐसे बोलिल्यावरी, लक्ष्मण म्हणे स्वामी क्षणभरी. स्थिर राहावे रावणारी, भेटी येईल तुमची ये. बघा, या ठिकाणी लक्ष्मणाला जशी त्या दुर्वास ऋषीनं विनंती केली भगवंताचं दर्शन मला घ्यायचंय आणि लवकर घ्यायचे, तेव्हा लक्ष्मणानं दुर्वास ऋषीला विनंती केली, म्हणले महाराज तुम्ही या ठिकाणी क्षणभर थांबा, थोडस स्थिर या ठिकाणी राहा, कारण रावणाला मारणारा जो प्रभू रामचंद्र आहे तो लवकरच तुम्हाला भेटेल. लक्ष्मण म्हणे कृपाळू वा अवधारी, स्थिर राहावे क्षणभरी, मग रावणारी भेटेल. बघा, या दुसऱ्या ग्रंथातल्या ओव्या आहेत. खूप त्या ठिकाणी लक्ष्मणानं त्या दुर्वास ऋषीला तसं सांगितल्यानंतर आता दुर्वास ऋषी काय बोलतात ते ऐका. अवसर नाही श्री रघुवीरा, एकांती करीती विचारा. तुम्ही बैसोनी शन एक धीर धरा, कृपा करा मजवरी. आणि बघा, असं जेव्हा तो दुर्वास ऋषीने विचारल्यानंतर ते लक्ष्मण राया सांगू लागले, भगवान प्रभू रामचंद्र काही थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी
एकांत क्षणात एकांत क्षणामध्ये त्या ठिकाणी विचार करतायत. त्यांचे त्या ठिकाणी एकांतामध्ये त्यांचा विचार चालू आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही कृपामूर्ती आहात, तुम्ही कृपाळू आहात ऋषीवर्य, तुम्ही थोडासा धीर धरा. थोडस काम भगवंताचं असल्यामुळं ते त्या ठिकाणी विचार करतायत, म्हणून आज जाता येत नाही, किंवा तुम्ही थोडस थांबा, भगवंत या ठिकाणी येऊन भेट देतील, असा लक्ष्मण म्हणू लागला. दुसऱ्या ग्रंथातल्या अनेक कार्य श्री रघुपती, विचार करिता ती एकांती, धीर धरावा कृपा मूर्ती, कृपा काकुलती तसे. व अशा ठिकाणी त्या लक्ष्मणानं सांगितल्यानंतर दुर्वास ऋषी मात्र रागीट आहेत, थोडासा त्यांचा तामस स्वभाव आहे. काय बोलतात ऐका. एकांती श्रीराम आणि ऋषी, संवाद करीती परस्परेशी, तेथे मज जाता कोप रामाशी, क्षणा माझी येईल. बघा, या ठिकाणी त्या दुर्वास ऋषीला लक्ष्मण राया सांगू लागले की प्रभू रामचंद्र आणि एक ऋषी आहेत, त्या दोघांचा संवाद चालू आहे, एकमेकांना ते बोलतायत, पण त्या ठिकाणी त्यांची आज्ञा आहे, या ठिकाणी दुसरा कोणी माणूस येऊ नये आमचं बोलणं होईपर्यंत. म्हणून त्या ठिकाणी जर मी आता तुमचा निरोप घेऊन जर गेलो तर प्रभू रामचंद्राला माझा राग येईल, आणि राग आल्यानंतर मात्र काहीतरी अनर्थ होईल. म्हणून भगवंत राया, तुम्ही ऋषीवर्या मुनिवर्या, तुम्ही थोडासा धीर धरा. लक्ष्मण दुर्वास ऋषीला बोलतात. तुम्ही नावेक स्वस्थ चित्त की जे, उपरी भेटी देई जेल रघुराजे, ऐसे ऐकोनी अत्री अनुजे, लक्ष्मणाशी क्रोधे वदे. या ठिकाणी लक्ष्मणानं विनंती केली. आता लक्ष्मणाला सुद्धा एकीकडे आड एकीकडे विहीर अशी परिस्थिती झाली. तुम्ही थोडस म्हणले इथं स्वस्थ चित्तानं थांबा, लवकरच प्रभू रामराया तुम्हाला भेट देतील, लवकरच त्यांचं दर्शन तुम्हाशी होईल. असं जेव्हा लक्ष्मणानं सांगितलं तेव्हा मात्र हा अत्रीचा मुलगा असणारा जो दुर्वास ऋषी आहेत, दुर्वास मुनी आहेत, यांना मात्र अतिशय राग आलेला आहे, आणि रागामध्ये ते लक्ष्मणाला काय बोलतात ऐका. लक्ष्मणाचे वचन परिसोणी, उद्विग्न झाला दुर्वास मुनी, क्रोधे थरथरा कापे मेदिनी, भरते आले तमाचे. लक्ष्मणाचं वचन, लक्ष्मणाचं बोलणं या दुर्वास ऋषीनं ऐकलं. ऐकल्यानंतर राग आला महाराज दुर्वास ऋषीला, दुर्वास मुनीला राग आला, उद्विग्न झाले. रागामध्ये थरथरा धरती कापू लागली. तेच नाही, धरती कापू लागली. बघा, तुम्ही राग आपल्या जमदग्नी ऋषीचाही बघितला, तसेच हे सुद्धा रागीट होते. भरते आले तमाचे, तम म्हणजे राग. या ठिकाणी जो तमगुणी माणसं असतात ते रागीट स्वभावाचे असतात. अशा प्रकारचा राग आला की भगवंताला जायला, मला भेटायला जायला जर बंदी असेल, मला जर इथं थांबावं लागत असेल, माझ्यापेक्षा कोण असा महत्वाचा ऋषी आतमध्ये असेल भगवंताजवळ, आणि मला इथं बंदी का केली असेल, माझ्यासाठी तर कुठंच अटकाव नसलं पाहिजे, मला तर डायरेक्ट एंट्री पाहिजे भगवंताजवळ जायला, कारण तेवढं सामर्थ्य दुर्वास ऋषीचं होतं. पण लक्ष्मणानं मला का अडवलं या ठिकाणी, का थांब म्हणतायत, का मला मध्ये जाऊ देत नाहीत, म्हणून राग आला. आणि राग आल्यानंतर आता मात्र कशी अवस्था झाली ऐका. नेत्रे करोणी अरक्त, हाते हात असे घाशीत, दाते ओष्ठ वाचित, गात्रे कापत सक्रोध. मला डोळे लाल बुंद केले, अरक्त नेत्र करोणे, लाल बुंद अशा प्रकारचे डोळे दुर्वास ऋषीचे झाले. हात एकमेकांच्या हातावर हात घासायलेत, राग आलेला आहे, दात खायलेत, ओठ खायलेत, सगळे अंगाची अवयव त्या ठिकाणी क्रोधानं चळचळ चळचळ कापायलेत, अंगावर रोम उभे राहिले. अशा प्रकारचा राग, आणि तो राग या लक्ष्मणानं पाहिला.
लक्ष्मणाला वाटू लागली भीती, आता काय करावं. या ऋषींचा राग आज जावं तर आज सुद्धा भगवंतानं आज्ञा दिलेली आपल्याला कोणी येता कामा नये, आणि आल्यानं आपण जर गेलो तर पुन्हा भगवंताला राग येणार. इकडून राग काय करावं. अशा विवंचनेमध्ये लक्ष्मण महाराज पडलेले आहेत. महाराज काय बोलतात महाराज? ऐके सुमित्रा नंदना, येच क्षणी भेटी श्री रघुनंदना, नाही तरी अवेद्य भुवना, क्षणा माझी जाळीन. पहा, आता तो राग आलेला जो दुर्वास ऋषी आहे, दुर्वास मुनीनं राग आल्यानंतर लक्ष्मणाला बोलायला सुरुवात केली. ऐक म्हणले लक्ष्मणा, सुमित्रा नंदना, जर म्हणले या वेळेला म्हणजे आत्ताच्या आत्ता जर माझी राम प्रभू सोबत जर भेट झाली नाही ना, तर या अयोध्येची मी राख रांगोळी करून टाकीन. या अयोध्येला मी जाळून टाकीन, अयोध्येला भस्म करीन. ऐक रे सुमित्रा नंदना, राम भेटवी याची क्षणा, नाही तरी या अयोध्या भुवना दग्ध जाना मी करीन. मी राख रांगोळी करीन, असा रागामध्ये क्रोधामध्ये दुर्वास मुनी त्या ठिकाणी लक्ष्मणाला बोलू लागले. लक्ष्मणाची काय अवस्था झाली ऐका. तदनंतर श्री रघुनाथ, जाळीन तुझही समवेत, आणि कही शत्रुघ्न भरत, एही दाहीन निमिषार्धे. बघा, एवढा राग आलेला आहे दुर्वास मुनींना. त्यांनी सांगितलं मी त्यानंतर अयोध्येला तर जाळीनच, त्यानंतर तुझा जो रघुनाथ आहे त्या रघुनाथाला सुद्धा जाळीन, तुला जाळीन, तुझे जे बंधू आहेत भरत शत्रुघ्न त्यांना सुद्धा जाळीन. जो का तुझा श्री रघुनाथ जाळीन तुझ समवेत, आणि जे शत्रुघ्न भरत क्षण न लागता जाळीन. या दुसऱ्या ग्रंथातल्या ओव्यात महाराज, या ठिकाणी मी सर्वच्या सर्व जाळून टाकीन, क्षणात होत्याच नव्हतं करून टाकीन. अशा प्रकारचा क्रोध आपल्या लक्ष्मणाजवळ दुर्वास मुनी बोलून दाखवू लागले. करीन ब्रह्मांडाची होळी, सूर्यवंश मिळवीन धुळी, पुत्र पौत्रा सहित काळे, भस्म करीना श्रीरामा. बघ म्हणले, या ठिकाणी या ब्रह्मांडाची होळी करील मी. या सूर्यवंश जो आहे ना, या सूर्यवंशाला मी धुळीला मिळवीन. या सूर्यवंशातले पुत्र असतील, पौत्र असतील, म्हणजे नातू असतील, मुलं असतील, या सर्वांना याच काळी आत्ताच्या आत्ता मी भस्म करीन. लक्ष्मणा, जर म्हणले मला तू जर रामाचं दर्शन या क्षणाला जर घडवलं नाही, तर मी मात्र अशा प्रकारचे हे करीन. असं त्या ठिकाणी दुर्वास मुनी लक्ष्मण रायाला बोलू लागले. ऐशे दुर्वास बोलिल्यावरी, लक्ष्मण दीर्घ चिंता करी, म्हणे मरण दोही परी, मज लागे ओढवले. आज असं जेव्हा लक्ष्मणाजवळ दुर्वास मुनी बोलू लागले, तेव्हा लक्ष्मणाला मात्र आता कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली. काय करावं. इकडून दुर्वास मुनीचा एवढा क्रोध आहे की अयोध्येला जाळीन, ब्रह्मांडाची होळी करीन, सूर्यवंशाला धुळीला मिसळून, एवढ्या प्रकारचं क्रोधामध्ये रागाचं बोलणं आहे. आणि ते जसे बोलले तसे करू शकतात, त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य लक्ष्मणाला जाणून आहेत. आणि इकडे दुसरीकडे जर बघितलं तर भगवंतासोबत ऋषी मुनींचा विचार सानिध्य चालू आहे, त्यांच्यामध्ये संवाद चालू आहे. त्या संवादामध्ये जर मी या ठिकाणी जर गेलो, आणि मी जर त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताला राग आला, तर भगवंत सुद्धा क्षणात मला भस्म सुद्धा करू शकतात, एवढा त्यांचाही क्रोध आहे. काय करावं मी. अशा अवस्थेमध्ये लक्ष्मण महाराज पडले. काय विचार करतात ऐका. येरीकडे महाप्रळय, उभा
एकीकडे शार्दूळ, तैसे मज झाले केवळ, ऋषी कोपे उभाशे. बघा इकडं आता लक्ष्मणाची अशी अवस्था झाली. गावबा काका दृष्टांत देतात. एकीकडे म्हणले महाप्रळय आहे किंवा अग्नी प्रळय उभा, आणि एकीकडे म्हणले शार्दूळ आहे म्हणजे वाघ आहे. एकीकडे अग्नी आणि एकीकडे वाघ. कोणीकडे जावं? कोणीकडेच जाता येत नाही. माझी तशी अवस्था झाली. चिंता वाटू लागली लक्ष्मणाला, काय करावं काय नाही. कारण एकीकडे अग्नी प्रबळ, एकीकडे उभा शार्दूळ, तैसे मज झाले केवळ चिंता सबळ लक्ष्मणा. हे बाबाच्या ग्रंथातली ओवी आहे. या ठिकाणी सांगितलं म्हणले आता एकीकडून वाघ आणि एकीकडून इकडं अग्नी आहे, काय करावं मी? एकीकडे भगवंत आहे, त्यांचा क्रोध आहे, एकीकडे हा ऋषी आहे, यांचाही कोप आहे, काय करावं? अशी अवस्था लक्ष्मणाची झाली महाराज. श्रीराम न जाणविता मात, ऋषी करील भस्मभूत, सूर्यवंश होईल शांत, ऐसा अनर्थ ओढवला. बघा या ठिकाणी सांगितलं, जर या दुर्वास मुनीची जर गोष्ट मी प्रभू रामचंद्राला सांगितली नाही तर हे ऋषी मात्र या ठिकाणी भस्म केल्याशिवाय राहणार नाही. सूर्यवंशच सगळा शांती करून टाकतील, खूप मोठा अनर्थ होईल, काय करावं काय नाही असा विचार लक्ष्मण महाराज करू लागले. काय विचार करतात ऐका. तरी मी एकलाची महितळी, त्यागोनी स्वर्गा जाईन, नाही ताई पाठीमागून. येनिया श्रीरामाजवळी, क्रोधे श्रीराम करील होळी, तरी मी एकलाची महातळे, त्यागोनी स्वर्गा जाईन. या ठिकाणी लक्ष्मण महाराज विचार करू लागले, जर म्हणले प्रभू रामचंद्राजवळ मी गेलो तर प्रभू रामचंद्र सुद्धा रागानं माझी होळी करतील, परंतु मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी एकल्याचीच होळी होईल, मी एकटाच स्वर्गाला जाईल. आणि या ऋषीचं जर ऐकलं नाही तर हा ऋषी मात्र ह्याच आगाव राग आहे, यांचा क्रोध जास्त आहे. गेली या श्रीरामाजवळी, राम क्रोधे करील होळी, अनर्थ मांडला या काळी, दुःखे तळमळी सौमित्र. दुःखानं तळमळू लागला महाराज, काय करावं? कोणीकडे, इकडं आड तिकडे विहीर, कोणतं ऐकावं? भगवंताचं ऐकावं की ऋषींचं ऐकावं? दोघंही सामर्थ्यशाली आहेत, दोघांचंही वचनाचं जर उल्लंघन मी केलं तर या ठिकाणी मला क्षमा मिळणार नाही, मला त्याची सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. दोन्हीकडं काय करावं असा विचार लक्ष्मण महाराज करू लागले. चुकले सर्वांचे महाविघ्न, मी एकाकी पावेन मरण, ऐसा निश्चय करुणी नंदन, सुमित्रेचा निघाला. या ठिकाणी सांगितलं हे सर्वांचं महाविघ्न आहे. आता खूप मोठं महाविघ्न आलेलं आहे, या सर्वांवर महाविघ्न आलंय. कोणाकोणावर? सर्व अयोध्यावासी, सर्व सूर्यवंश, राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न, सगळ्यांवर म्हणले महाविघ्न आलंय. कारण हा जो मुनी आहे म्हणले साधा नाही, यानं सांगितलं की भस्मच व्हावं लागणार आहे आपल्याला. म्हणून हे सर्वांवर आलेलं महाविघ्न जे, हे सर्वांचं विघ्न मी माझ्या स्वतःच्या अंगावर घेतो. कारण मी एकलाच जर मेलो तर हे सर्व तरी राहतील, अशा प्रकारचा विचार लक्ष्मण महाराज करू लागले. कारण त्या ठिकाणी सांगू लागले, चुको सर्वांचे ही विघ्न, मी एकला पावेन मरण, ऐसा दृढ निश्चय करून सुमित्रा नंदन निघाला. ही दुसऱ्या ग्रंथातली ओवी आहे. या ठिकाणी सांगितले की दृढ निश्चय केला आता लक्ष्मणानं, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता रामाकडे जायचं म्हणजे जायचं, कारण दुर्वास मुनीचा क्रोध जो आहे हा सर्वांसाठी आहे,
रामाचा क्रोध जर झाला तर फक्त माझ्या एकट्यावर होईल, मी एकटा गेलो तरी चालेल, परंतु पाठीमाग सर्व राहतील, अशा प्रकारचा दृढ निश्चय लक्ष्मणाने केला. येऊनिया श्रीरामा जवळी प्रणिपात करोनी बंधांजळी जोडोनी करते काळी श्रीरामाशी विनविता झाला. लगेच लक्ष्मणानं दृढ निश्चय केला आणि आता सांगितलं, ऋषीवर तुम्ही थांबा 1 मिनिट, आता गेलो म्हणले, भगवंताला तुमचा निरोप सांगतो, तुमच्या दर्शनासाठी बोलवतो. लगेच लक्ष्मण प्रभू रामचंद्राजवळ गेले. महाराज प्रणिपात केला, साष्टांग नमस्कार घातला भगवंताला आणि भगवंताजवळ गेल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये डोळे ओले झालेले आहेत. लक्ष्मण त्या ठिकाणी भगवंताला विनंती करू लागला. काय विनंती करू लागला किंवा काय त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ गेल्यानंतर लक्ष्मणाची काय अवस्था झाली, ऐका म्हणले पुढच्या ओळीत. लक्ष्मण म्हणे जी भूपाळा द्वारी दुर्वास तिष्ठत या काळा तुमचे भेटी लागी दयाळा येऊनिया उभाशे. बघा या ठिकाणी लक्ष्मणानं भगवंताला सांगितलं. महाराज तसं तर लक्ष्मणाला त्या भगवंताचा आणि काळ पुरुषाचा संवाद चालू असताना जाण्याची परवानगी नव्हती, पण लक्ष्मणानं आता इकडचं विघ्न पाहून, महाविघ्न पाहून त्या ठिकाणी जाण्याचं धाडस केलेलं आहे. जीवावर उद्धार झाले लक्ष्मण महाराज आणि त्या ठिकाणी जाऊन सांगितलं प्रभू रामचंद्राला, अहो श्रीरामा भूपाळा, दुर्वास तुमचे भेटी आला, द्वारी उभा असे ठाकला, काय दयाळा आज्ञा त्याशी. महाराज तुमच्या भेटीसाठी दयाळू असणारे असे दुर्वास मुनी द्वारपाळावर आलेले, तुमची भेट इच्छितात, तुमचं दर्शन इच्छित आहेत, काय आज्ञा त्यांना सांगू, अशा प्रकारची विनंती लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राकडे केली. अत्री पुत्र दुर्वास मुनी तिष्ठत दर्शनाला गोणी मज पाठविले त्वरे करोणी तुम्हा श्रुत करावया. म्हणले या ठिकाणी अत्रीचे पुत्र असणारे दुर्वास मुनी तुमच्या दर्शनासाठी तिष्ठत उभे द्वारावर, मला तुमच्याकडे लवकरात लवकर पाठविले तुम्हाला सांगण्यासाठी. दुसऱ्या ग्रंथातली ओवी अशी, अत्री पुत्र दुर्वास मुनी आला तुमचे दर्शना लागोनी मज पाठविले हाकारोनी कृपा वचनी निरोपा. मला म्हणले दटून पाठवलंय, मला साधं पाठवलं नाही, म्हणले जर नाही गेले तर सगळ्या अयोध्येची राख रांगोळी करीन, सगळ्या वंशाचा तुमचा धुरोडा करीन, अशा प्रकारची त्यांनी मला दटवलं आणि तुमच्याकडे पाठवलं. लक्ष्मण भगवंताला बोलू लागले. लक्ष्मण ऐशे बोलिल्यानंतरे काळाशी विसर्जो निरघुवीरे अर्धे पात्र घेऊनी करे द्वाराजवळी पयाला. लक्ष्मणाचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र भगवंत प्रभू रामचंद्रानं काळासोबत जो संवाद चालू आहे तो संवाद थांबवला. काळाला सांगितलं, काळ महाराज आता तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि असं बोलल्यानंतर लगेच प्रभू रामचंद्रानं आपलं ज्या ठिकाणी दुर्वास मुनी आपल्या द्वारावर उभे आहेत त्या ठिकाणी दुर्वास ऋषीच्या दर्शनासाठी किंवा दर्शनाला साठी ऐकोनी लक्ष्मणाच्या वचना काळ धाडीला निज भुवना बाहेर आला राम राणा ऋषी दर्शना लागून ऋषीच्या दर्शनासाठी प्रभू रामराया द्वारपाळावर आले. ऋषीस श्रीरामा झाली भेटी आनंद न समाये सृष्टी गमन पूजा करोनी जग जेठी ऋषी भवनाशी आणिले. या ऋषीला मात्र आता प्रभू रामचंद्राची भेट झाल्यानंतर या सृष्टीमध्ये जो आनंद मावणार नाही अशा प्रकारचा आनंद झाला. पूजा अर्चा त्या ऋषीची भगवंतानं केली, ऋषीला आपल्या घरी आणलं. ऋषी रामा झाली भेटी तो आनंद न समाये सृष्टी पूजा करून अति गोमटी
वंदिला जग जेठी ऋषीराज. त्या ऋषीचं वंदन केलं, ऋषीची पूजा अर्चा भगवंतानं केली, आपल्या घरी आणलं, वरासन मांडलं, वरासनावर बसवलं. काय बोलतात ऐका. देवोनियावर आसन श्रीराम करीता झाला विनवन, म्हणे स्वामी कृपा करोण, कोणीकडे आले ते. बघा, त्या वरासनावर बसवलं, मान सन्मान पूजा अर्चा त्या ऋषींची केल्यानंतर दाशरथीचे आयशे उत्तर, अमृताहुनी अधिक मधुर, ऐकोनी दुर्वास ऋषीश्वर, संतोष थोर पावला. त्या ठिकाणी या दशरथ पुत्राचे म्हणजे प्रभू रामचंद्राचं बोलणं अमृताप्रमाणे त्या ठिकाणी गोड आणि मधुर असे शब्द त्या दुर्वास ऋषीने ऐकले. आणि दुर्वास ऋषीला मात्र अतिशय आनंद झाला. आनंदामध्ये आता दुर्वास ऋषी प्रभू रामचंद्राला काय बोलतात ऐका. म्हणे श्री रघुनंदना, धन्य रविवंशी कुळभूषणा, मी मागो आलो भोजना, सुधातूर होनी. बघा, या ठिकाणी साधी मागणी केली महाराज दुर्वास मुनीनं. दुर्वास ऋषी म्हणतात, हे भगवंता, हे सूर्यवंशाचं भूषण असलेल्या रघुनंदना, मी तुमच्याकडे भोजनासाठी आलो आहे, कारण मला खूप मोठी भूक लागलेली आहे, फार मोठी भूक लागलेली. असं म्हणून त्या ठिकाणी भगवंताला ऋषीवरी आपली मागणी सांगू लागले. ऋषी म्हणे, रघुनंदना सूर्यवंशी कुळभूषणा, मागो आलो जी भोजना क्षुधा जान बहुवस. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या आहेत म्हणून दोन्ही ओव्या सांगतोय बरं. हे आपण जे वाचतो ही ओवी आणि एक दुसरा ग्रंथ आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये अशाच प्रकारची ओवी आहे, म्हणून ती ओवी सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची या ठिकाणी आपल्या भोजनाची आस त्या ऋषीवर्यानं प्रभू रामचंद्राकडे केली. क्षुधा बाधित मज भारी, ऐशे जाणू तू नृपकेशरी, तव श्रीराम म्हणे स्नान झड करी, सारोणी भोजन करावे. पहा, या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं त्या भगवंताला म्हणजे त्या ऋषीवर्याला त्यांनी आपली इच्छा भोजन मागितल्यानंतर किंवा जेवण मागितल्यानंतर प्रभू रामचंद्र त्यांना सांगू लागले. त्यांना म्हणतात, ऋषीवर्य त्या भगवंताला म्हणू लागले, मला फार भूक लागलेली. असं वचन प्रभू रामचंद्रानं ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणू लागले की ऋषीवर्य, आता स्नान संध्या या ठिकाणी अर्चन करून लगेच आपण या ठिकाणी जेवण करू, अशा प्रकारची विनंती त्या ऋषीवर्याला भगवंत करू लागले. चांगला शे मध्यान समय, मग स्नान करुणी महाबाहो, संध्या करुणी वैष्णव देवो, देव पूजा संपविली. झाला शे मध्यान समय, एक मध्यान म्हणजे दुपारची वेळ होती. लगेच भगवंतानं स्नान केलं, सगळे स्नान संध्या त्या ठिकाणी पूजा अर्चा केली, देवपूजा संपादन केली. पूर्ण त्या ठिकाणी देवपूजा झाल्यानंतर ऋषीवर्याला प्रभू रामचंद्र काय बोलतात ऐका. पतंकी दुर्वास बळसोणी, भोजन सारिले चौघाजणी, तांबूल देवोनी नाना आभरणी, ऋषीश्वर पूजिला. पंक्ती दुर्वास बैसोने, लगेच पंक्तीला दुर्वास मुनीला बसवलं. त्या ठिकाणी भोजन केलं. भोजन झाल्यानंतर तांबूल म्हणजे पानाचा विडा भगवंतानं त्या ऋषीवर्याला दिला. ऋषीवर्याची त्या ठिकाणी पूजा अर्चा केली. अंतरी तृप्ती पावोनी आशीर्वाद गरजे मुनी, म्हणते नित्य सारोनी कर्माशी पंक्ती बैसविल्या ऋषी, इच्छा भोजन दुर्वासाशी अति प्रेमेशी दिदले. अशा प्रकारचा अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी तांबूल विडा देऊन षोडशोपचारे पूजा करून त्या मुलींना भोजन भगवंतानं दिलेलं आहे.
ऋषीश्वरांचे झाले भोजन, वस्त्रे अलंकार भूषण, समर्पोनी श्री रघुनंदने, सुखासनी बैसविला. महाराज या दुर्वास मुनींचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर भगवंतानं प्रभू रामचंद्रानं त्यांना वस्त्र अलंकार भूषण या ठिकाणी दिले. सुखासनावर त्या ठिकाणी ऋषीला बसवलं. अतिशय आनंदामध्ये झाले दुर्वास भोजन, वस्त्रे अर्पी रघुनंदन, देवोनी अलंकार भूषण सुखासन दिले. बघा अशा प्रकारचे सुंदर प्रकारचे अलंकार वस्त्र भूषण त्या ऋषींची त्या ठिकाणी आदरातीत पूजा भगवंत प्रभू रामचंद्रानं केली. अवतार समाप्तीचे कथा चरित्र, आठवणी श्री रघुनाथ, मुनी आज्ञा पोनी त्वरित, चिंता तूर पय झाला. बघा अवतार समाप्तीचे कथन चरित्र, लगेच या भगवंताला प्रभू रामचंद्राला आपल्या अवतार समाप्तीचे जे चरित्र आहे हे आता संपलंय. ही जी काळ पुरुषानं जी आठवण करून दिली होती किंवा काळ पुरुषानं जो संदेश दिला होता तो त्या ठिकाणी भगवंताच्या स्मरणात आला, भगवंताला आठवला. आणि त्या ठिकाणी मात्र आता प्रभू रामचंद्र अतिशय चिंतातूर झाले. भगवंताला चिंता वाटू लागली. काय चिंता वाटू लागली ऐका. हीन दीन केली कळार, धई बंधू वियोग काही न स्मरे तया वेळा, तेने संतप्त मानस. बघा महाराज भगवंताला सुद्धा या ठिकाणी आपल्या बंधूचा वियोग सहन होत नाही. हीन दीन केली कळा. भगवंत सुद्धा त्या ठिकाणी हीन झाले, दीन झाले. छोटस तोंड झालं भगवंताचं कर्तन. कारण या बंधूचा वियोग आपला लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे. आता यांच्यापासून आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे. तसं तर हा जो वेगळेपणा दाखवण्याचा आहे तो हा लौकिक अर्थ आहे. परंतु खरं जर बघितलं तर भगवंत हे सोबतच आहेत. लक्ष्मणराय असतील, प्रभू रामचंद्र असतील, भरत असतील, शत्रुघ्न सोबतच आहेत ते. परंतु या ठिकाणी वेगवेगळं होण्याची वेळ आलेली आहे. ती वेळ मात्र या प्रभू रामचंद्राला नुसती आठवण आली तर या ठिकाणी मात्र हिंदीन त्या ठिकाणी झाले. अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची ती आठवण आल्यानंतर झाली. जेवी अमावस्येचे दिनी, कळे तुटे चंद्र गगनी, तैसा रामो शरासन पाणी, निवांत राहिला ते समयी. महाराज जशी म्हणले या ठिकाणी गावबा काकानं सुंदर असा दृष्टांत दिला. जसा आमोशीचा दिवस असतो, आमोशीची रात्र असते, त्या दिवशी गगनामध्ये चंद्र अजिबात दिसत नाही. तसं या ठिकाणी या प्रभू रामचंद्राला झालं. आता या अंधार होतो की काय, कारण आता आपल्याला प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणाला, भरत, शत्रुघ्न सर्वांना सोडून या ठिकाणाहून जायचे. अशा प्रकारचं त्या भगवंताच्या मनामध्ये ते विचार आल्यानंतर प्रभू रामचंद्राची अवस्था तशी झाली. जेवी ग्रीष्म ऋतूच्या आगमनी, सरिता शोषे आटे पाणी, तैसा श्रीराम चिंता तुरमणी, अधोदृष्टी राहिला. जसा म्हणले ग्रीष्म ऋतू असतो, त्या ग्रीष्म ऋतूमध्ये अतिशय तापमान जास्त असते. उन्हाळा दिवस हेच दिवस ते. आणि त्या ऋतूमध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा जे पाणी आहे ते पाणी सुद्धा शोषून घेतो तो सूर्य किंवा सूर्याची किरण. नद्या आटून जातात. मोठमोठे सुद्धा त्या ठिकाणी कोरडे होतात. अशा प्रकारचा हा जसा पाणी कोरडं करू शकतो, अशा प्रकारचं या ठिकाणी प्रभू रामचंद्राला अतिशय चिंता लागून राहिली. खाली जमिनीकडे अधोदृष्टी केली आणि खाली जमिनीकडे प्रभू रामचंद्र भगवंत पाहू लागले.
काय विचार करतात चिंतेच्या सागरात? ऐसा देखोनी श्री रघुनाथ, पुढे उभा टाकला सुमित्र सुत. बोलता झाला स्वामी किमार्थ, चिंतातुर तुम्ही असा. बघा, या ठिकाणी मात्र भगवंताला तशी चिंता वाटल्यानंतर या लक्ष्मणानं भगवंताचा माणूस ओळखला. भगवंता, प्रभू रामचंद्रा, तुम्ही चिंतेमध्ये कसे काय? तुम्हाला चिंता का? कशासाठी चिंता करतायत? तुम्ही का उद्विग्न झालेत? या ठिकाणी तर आपलं अवतार कार्य पूर्ण संपलेलं आहे. आपलं या ठिकाणी काही काम राहिलेलं नाहीये. पण तुम्ही चिंतातुर का झाले, असा लक्ष्मण भगवंताला विचारू लागले. किमर्थ चिंतातुर तुम्ही, तेने उद्विग्न होतो आम्ही. जो जो अवतार जे जे कामी, ते ते कार्य संपादित. का चिंता करता म्हणे तुम्ही भगवंता? तुम्ही जर चिंता केली तर आम्ही उद्विग्न होतो. जे जे आपल्या अवताराचं जे जे काम आहे, जे जे कार्य आहे, ते ते कार्य तुम्ही संपादा. अजिबात यामध्ये काही लहानपणा मानू नका किंवा या ठिकाणी दुःख मानू नका, काही चिंता करू नका. अशा प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष्मण राया प्रभू रामचंद्राला बोलू लागले. देवी बहुरूपी सोंग संपदी, हाव भावना ना विनोदी. रंजोनी जगाची मांदी, आपण वेगळा पयासे. म्हणले, भगवंता या ठिकाणी तुम्ही कसे आहेत? जसं म्हणले एखादा बहुरूपी असतो बघा, बहुरूपी वेगवेगळ्या प्रकारचे रूप घेऊन त्या ठिकाणी त्याची ती करमणूक करतो किंवा त्या ठिकाणी सोंग दाखवतो. वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून वेगवेगळ्या प्रकारचे विनोद दाखवतो. सगळ्या लोकांना रंजवण्याचं काम करतो. पण तो रंजवणारा, तो जो करमणूक करणारा आहे किंवा वेगवेगळे सोंग घेणार आहे, त्याचं मूळ रूप मात्र वेगळंच असते. मूळ माणूस तो वेगळाच असतो, परंतु त्याचे फक्त सोंग वेगवेगळे दिसतात. अशा प्रकारचा भगवंता तुम्ही आहेत. तुम्ही फक्त राम अवतार झालं, कृष्ण अवतार झालं, हे जे वेगवेगळे अवतार झालेत, हे सोंग घेतलेत. आणि या सोंगाचं काम हे संपल्यानंतर आपण जो वेगळा आहे तो वेगळाच असतो. असे भगवंता तुम्ही का चिंता करता? प्रभू रामचंद्राला लक्ष्मण बंधू बोलतात. तैसा तू योगेश्वर योगियांचा ईश्वरो, त्रिलोक्याचा आदिगुरु. तू कार्य करता लीलावतारो, सुर कार्या लागे वरिषे. तैसा तू योगियाचा ईश्वर, वारे तू सगळ्यांचा ईश्वर आहेस. या स्वर्ग, मृत्यू, पाताळ या त्रिलोक्याचा आदी गुरु आहे. कारण तुझ्यापासूनच सुरुवात आहे. ओम नमो जी आद्या. अरे तुझ्यापासून सगळं ओमकाराचं स्वरूप असणारा तू, तुझ्यापासून सर्व सुरुवात असल्यामुळं तू या ठिकाणी लीलावतार धारण केलेले. सगळ्या देव लोकांच्या कार्यासाठी, या ऋषी मुनींच्या कार्यासाठी, धर्म रक्षणासाठी हे अवतार आहेत. म्हणून या ठिकाणी तू काही चिंता करण्याचं कारण नाही. लक्ष्मण बंधू प्रभू रामचंद्राला बोलू लागले. येऊनी मायेचे पाधरून, दाविशी आलोक लागोन. परी तू सत्य श्री रघुनंदना, माये खेद करीतोशे. भगवंता, तुम्ही कसं केलंय तर तुम्ही या मायेचं पांघरून घेतलंय आणि सर्व या लोकांना हे नटनाट्य जसं दाखवतात तशा प्रकारचं नटनाट्य दाखवण्याचं काम करतायत. परंतु सत्य जर मानलं तर सत्य तू श्री रघुनंदन आहे. या मायेचा उगीच्या उगी तुम्ही खेद करताय. का चिंतातुर होताय? का चिंता करताय? अशा प्रकारचा लक्ष्मण राया प्रभू रामचंद्राला बोलतो. सत्य प्रतिज्ञा म्हणविता, अंतर पडले या वचनार्था.
आयशे जाणोनी श्री रघुनाथा शंका चिंता स्पर्शोनेंदी. तू तर सत्य प्रतिज्ञा आहेस, स्वतःला सत्य प्रतिज्ञा म्हणवितोस, परंतु या सत्य प्रतिज्ञेच्या या वचनाला मात्र अंतर पडता कामा नये. तुम्ही सर्व जाणते आहात, तुम्हाला सर्व भूत भविष्य वर्तमान सगळं मागचं पुढचं सगळं माहिती आहे, समोर काय होणार अगोदर काय घडणार सगळ्या गोष्टी. तरी सुद्धा म्हणले या ठिकाणी चिंता करतायत, शंका धरतायत, दुःख व्यक्त करतायत. भगवंताला त्या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही. लक्ष्मण राया प्रभू रामचंद्राला बोलू लागले. प्रारब्धाधीन वरते प्राणी तयाचे कर्तृत्व मिथ्या मानी. आणि जे वदला वाल्मिक मुनी तया वचनानुलंघे. बाबा भगवंता तू कसा आहे तर तू या ठिकाणी मर्यादेमध्ये राहणार आहे. या ज्या ज्या प्रारब्धामध्ये गोष्टी असतात त्या त्या सर्व जशाच्या तशा करून दाखवणारा भगवंत तू आहेस. तू सर्वच्या सर्व या ठिकाणी जे लिहिले वाल्मिकी तैशीची करीन वरतून दावीन नामा म्हणे. अरे वाल्मिक ऋषीनं जसं रामायण लिहिलं तसं वरतून दाखविणारा तू आहे रामा. साधू संतांच्या वचनाचं उल्लंघन कधीच तू करणारा नाहीस. आणि तू या ठिकाणी चिंता करतोस. तुला या ठिकाणी चिंता करण्याचं काय काम आहे? प्रत्येक प्राणी आपल्या कर्माप्रमाणे वर्तन करत राहतो, म्हणून त्याचं कर्तव्य हे मिथ्या असते म्हणले. कारण कर्माचं त्याला स्वातंत्र्य नसते. तू सुद्धा म्हणले वाल्मिक ऋषी जसं भाष्य केलं त्या वचनाप्रमाणे आचरण करणार आहेस, आणि तसंच आचरण करावं. जसा हा अवतार आहे तिथंच त्या ठिकाणी त्याला समाप्ती करावी. भगवंताला लक्ष्मणराय बोलतात. जननीच्या जठरी जो जन्मला देहधारी तो काळाधीना वरते उपरी. कार्य कर्तव्ये त्या मायेचे. जसं म्हणले या ठिकाणी आईच्या कुशीमध्ये जन्मला जो म्हणले देहानं देहधारी झाला, परंतु त्याला काळाच्या अधीन राहावं लागते. काळानं ज्यावेळी बोलवलं त्यावेळी त्या देहाला संपवच लागते. अशा प्रकारचं या अवतार कार्य संपवण्यामध्ये तुम्ही दुःख चिंता करू नका, अशा प्रकारचं लक्ष्मण भगवंताला बोलू लागले. या लागी श्रीरामा अवतार पुरुषा गुणधामा. आज्ञा देवनी काही आम्हा कार्ये विने निवेदन करावे. म्हणले श्रीरामा अवतार पुरुषा गुणधर्मा तुम्ही आता काय करा, आम्हाला काय आज्ञा आहे ती आज्ञा द्या, आणि तुमचं जे कार्य आहे तुमचं कार्य तुम्ही निवेदन करा. अशा प्रकारचं लक्ष्मण राया प्रभू रामचंद्राला बोलू लागले. मज स्वामी आज्ञा दीजे प्रतिज्ञा पुली सत्य कीजे. अपुले पूर्णपण प्रगटीजे उद्विग्न रहित होणे. म्हणले भगवंता प्रभू रामचंद्राला मला आज्ञा द्या म्हणले. तुमची जी प्रतिज्ञा आहे ती सत्य करून दाखवा. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं मर्यादा घालून दिलेले त्या मर्यादेमध्ये तुमचं जे वर्तन आहे, तुमचा जो अवतार लीला आहे, कार्य आहे, ते कार्य त्याच पद्धतीने करा. मला जी आज्ञा द्यायची ती आज्ञा द्या आणि आपलं या ठिकाणी पूर्णपणा प्रगट करा, असे या ठिकाणी लक्ष्मण राया प्रभू रामचंद्राला बोलतात. ऐशे लक्ष्मण बोलिल्यावरी ऐकोने श्रीराम ते अवसरी. चिंता तूर व्याकुळ भारी अंग कापे थरथरा. बघा महाराज, या ठिकाणी असं जेव्हा लक्ष्मणानं बोलल्यानंतर प्रभू रामचंद्राची अवस्था काय झाली.
प्रभू रामचंद्र चिंतातूर झाले, व्याकुळ झाले, अंग त्या ठिकाणी थरथर कापू लागलं. कारण कुणालाही बघा आपल्या बंधूंचा वियोग हा भगवंताला सहन होणार नव्हता, म्हणून त्या ठिकाणी भगवंत चिंता करू लागले. काय अवस्था झाली अजून भगवंताची सांगा. नेत्राश्रू लोटत अंगी बाष्प कंठ सद्गदित बोलता वाचा बळ वळत प्रधानाशी आज्ञा देता झाला. आज या ठिकाणी भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू यायलेत, बाष्पकंठ त्या ठिकाणी सद्गतीत झाला. बोलताना वाचा बरळत चालली, काही बी बोलायलेत. आणि अशाच बोलण्याच्या अवस्थेमध्ये त्या प्रधानाशी, सुमंत प्रधानाला भगवंत सांगू लागले. त्या ठिकाणी दुसरी ओळी आहे, देही अष्टभाव दाटत अंगी रोमांच उठत कंठ झाला सद्गदित अश्रू लोटत नयनी. अशा डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. आपल्या सुमंत प्रधानाला प्रभू रामचंद्राने जवळ बोलवलं आणि काय आज्ञा देतात ऐका. अगा सुमंत प्रधाना जाऊनी श्री गुरुच्या भवना निवेदावे माझी आवचना श्रीरामचंद्रे बोलाविले. बघा अशा सुमंत प्रधानाला बोलवलं. प्रधानाला सांगितलं की त्या घरी जा, आपल्या गुरुला बोलवा आणि गुरुला प्रभू रामचंद्रानं आठवण केली म्हणा. असा निरोप त्या सुमंत प्रधानाजवळ प्रभू रामचंद्रानं दिला. राघवाज्ञा वंदोनी सिरी सुमंते जाओनी झडकरी वशिष्ठांशी नमस्कारो राजेश्वरी बेटी लागी पाचारिले सांगे. सुमंत प्रधान वशिष्ठ गुरुच्या भवनामध्ये गेला. प्रभू रामचंद्राची आज्ञा त्या ठिकाणी असल्यामुळं त्या वंदन केलं आणि भगवंताला सांगितलं, तुम्हाला प्रभू रामचंद्रानं भेटीसाठी बोलवलेला. असा निरोप सुमंत प्रधानाने वशिष्ठ सांगितला. प्रधान ऐसे बोलिल्यानंतरे कुणे पावोनी ऋषीश्वरे तत्काळ येऊनिया चतुरे श्रीरामाशी देखिले. वशिष्ठ गुरुनं सुमंत प्रधानाचा निरोप ऐकल्यानंतर ताबडतोब प्रभू रामचंद्राकडे आले. प्रभू रामचंद्राकडे पाहिल्यानंतर वशिष्ठ गुरुला प्रभू रामचंद्र कसे दिसले ते ऐका. दाशरथी देखिल्या कैसा दुःखाचा ओतीव मेरू तैसा का चिंतेचा चिंतारीला ठसा तैसा नयनी भासला ऋषीवर्या. वशिष्ठ ऋषीला भगवंत कसे दिसले. दशरथाचा मुलगा असणारा प्रभू रामचंद्र दुःखाचा ओतीव मेरू जैसा, जसं वरून दुःख दिसतंय भगवंताला किंवा म्हणले चिंतेमध्ये भगवंत दिसतायत, अशा प्रकारचा भगवंताचं वरून म्हणजे बाह्य स्वरूप त्या ऋषीवर्याला म्हणजे वशिष्ठ गुरुला दिसलं. बाह्ये देखील ऐशिया दृष्टी अंतरीची देखणी परिपाठे श्रीरामे पूर्ण कोंदली सृष्टी तेने जग जेठी हे लावत. या बाह्य त्या ठिकाणी त्या वशिष्ठ गुरुनं भगवंताकडे पाहिल्यानंतर बाह्य देखील ऐशी दृष्टी, अंतरीची देखणी परिपाटी. बाहेरून दिसणारा राम वेगळा, अंतरात्मानं दिसणारा राम वेगळा. कारण बाहेरून त्या ठिकाणी चिंताग्रस्त, त्या ठिकाणी म्हणले दुःखाचा डोंगर कोसळलेला, अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुःख, भावाचं वियोगाचं दुःख होतंय, अशा प्रकारचा राम बाह्य दृष्टीने पाहिला. परंतु अंतरात्मामध्ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला कसली चिंता नाही, कसले दुःख नाही. ज्या भगवंताचे जे कार्य ते कार्य त्या ठिकाणी करण्यासाठी आतुर असलेले प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरुनं पाहिले. बाह्य नेत्री अश्रूंचा पूर
अंतरी आनंदाचा निर्भर, बाह्य बुद्धी वियोगेश्वर भेदले दिसती सर्वांगी. बाह्य अंगानं जर बघितलं तर बाह्य नेत्रीचा अश्रूंचा पूर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, परंतु अंतरी आनंदाचा निर्झर, अंतरात्मामध्ये मात्र आनंदाचा निर्झर जसा झरा व्हावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी भगवंत आनंदामध्ये अंतरात्मामध्ये आहेत आणि बाह्य अंगाने त्या ठिकाणी वियोग दाखवतायत. अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरुनं पाहिले. अंतरी राम दिशे करता, बाह्य दाखवी चरित्रा, ऐशे देखोनी वशिष्ठ चिंता, आश्चर्यता वाटली. वशिष्ठ गुरुला आश्चर्य वाटू लागलं, कारण अंतरात्मामध्ये त्या ठिकाणी अंतर्मनात जर बघितलं तर राम हा करता दिसायलाय. बाह्य चरित्र बाह्यांचं अंगान जर पाहिलं तर बाह्य अंगानं भगवंत चरित्र दाखवायले. असं त्या ठिकाणी वशिष्ठ महाराजांना पाहिल्यानंतर वशिष्ठाला आश्चर्य वाटू लागलं. वशिष्ठ गुरु काय बोलतात ऐका ताई, थोडस वेग वाढवा, आपल्याला 20 ओव्या घ्यायच्यात अजून. वशिष्ठ म्हणे श्री रघुनंदना, आठवी आपुले पूर्व प्रतिज्ञा, अवताराचे आधीची संज्ञा, विसरलाशी दिसत असे. बघा वशिष्ठ रामकृष्ण हरी सर. सर एक मिनिट, हा पुढे थोडं गेलं तरी जाऊ द्या, गडबड करू नका. पुढे जाऊ द्या, थोडं गेलं तर पुढच्या अध्यायातल्या घ्या थोड्या ओव्या. नाही याच अध्यायातल्या ओव्या होत नाही, जर फास्ट घेतलं तर होती. मग कमीत कमी ह्यातलं राखू तरी नका मग. बर बर बर, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राजवळ आल्यानंतर प्रभू रामचंद्राकडे तशी अवस्था पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राला बोलतात, हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, अरे तुझी जी पूर्व प्रतिज्ञा आहे ती अवताराच्या अगोदर जी घेतलेली ती विसरलास की काय? या ठिकाणी असं सोम का दाखवतोस, असं भगवंताला वशिष्ठ गुरु बोलू लागले. संसार म्हणे गंधर्व जाळ, विचारिता दिशे मृग जळ, जैसे कावंदेचे बाळ, काय कोठे भेटले. तिथलं महाराज भगवंताला सांगू लागले, वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्रा, रे हा संसार आहे आणि संसार कसा आहे तर गंधर्व जाळ आहे. या ठिकाणी मृग जळासारखा हा संसार आहे आणि या संसारात म्हणले तुम्ही रमायले, या संसाराचं दुःख मानायले, संसाराची चिंता मानायले. या अवतार हा मनुष्य अवतार फक्त अवतार आहे, परंतु हे पुढचं जे तुम्हाला कार्य किंवा तुमचं जे अधिष्ठान आहे ते खूप वेगळं आहे. जसं या ठिकाणी तुम्ही चिंता करताय, जसं म्हणले एखाद्या वंदेचं बाळ आहे, वंदे म्हणजे एखादी वांज जी स्त्री आहे, तिला बाळच नसते तरी सुद्धा तुम्ही त्याची चिंता करताय. अशा प्रकारचे या ठिकाणी उदाहरण देऊन वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला विचारू लागले, बोलू लागले. काय बोलतात ऐका. वेदर्थी ऐक कथा, सांगतो या संस्कार दृष्टांता, बागुल गुरुही गर्भिणी पोषिता, वांझे नामे पै होती. प्रभू रामचंद्राला वशिष्ठ गुरु उपदेश करू लागले, बोध करू लागले आणि बोध करत असताना त्यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्रा, तुम्हाला मी एक कथा सांगतो म्हणले संसाराची, आणि ती कथा ऐका. कथा सांगत असताना सांगता की एकदा म्हणले एक बागुल बुवाच्या घरी एक म्हणले वंद्या होती, म्हणजे एक वाण स्त्री होती, आणि त्या वाण स्त्री म्हणले काय झालं तर गर्भवती झाली. अशा प्रकारची कथा सांगायला सुरुवात केली. काय काय कथा सांगतात ऐका. तिचे उदरी जन्मला पुत्र, अति लक्षणिक गुणवंत, पित्या सारिखा पराक्रमी बहुत, दिवसेंदिवस वाढला. महाराज या वशिष्ठ गुरुनं भगवंताला संसार काय हे सांगायला सुरुवात केली, संसार मिथ्या हे सांगायला सुरुवात केली. तो उपदेश भगवंताला नाही तर आमच्या तुमच्या सारख्या सर्वांसाठी आहे. बघा संसार काय असतो,
तर या ठिकाणी गावबा काकाने एक सुंदर उदाहरण दिलंय, सुंदर या प्रकारची कथा सांगितली जी वशिष्ठ गुरुनं सांगितलेली आहे. की एक बागुलबुवा आहे, म्हणजे बागुलबुवा नसतोच पण इथं धरला. एक बागुलबुवा आहे, जिच्या घरी एक स्त्री आहे, तिचं नाव वंद्या, ती म्हणजे वांज आहे बघा. आणि तिला मग ती म्हणली गर्भवती झाली, म्हणजे होती का? होत नाही, परंतु धरा आहे. असा हा संसार आहे. आणि त्या वंदेला काय झालं, ती तिची म्हणले नंतर प्रसूती झाली, तिला एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणले अतिशय अवगुणी होता. आणि तो मुलगा म्हणले एवढा मोठा झाला की हे सगळी चराचर त्यानं व्यापून टाकलं. अशा प्रकारची कथा सांगायला सुरुवात केली. म्हणजे जे नसतंय ते सांगावं लागतं किंवा ते दिसतंय, अशा प्रकारची कथा वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला सांगतात. सुक्तीच्या रजतांची भूषणे गगनेची कमळमाळा तेने घालून गळाती सत्राने जननी ते श्रमविले. ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी वशिष्ठ गुरु सांगू लागले त्या गोष्टी मुळात अस्तित्वातच नाही. खर तर हा संसार आपलं इथं काहीच नाही, परंतु आपण हे माझं, हे माझं, हा मुलगा माझा, ही प्रॉपर्टी माझी, ही संपत्ती माझी, सगळं माझं 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 म्हणून आपण या ठिकाणी राहतो. पण खरं तर या ठिकाणी हा जो दृष्टांत दिला, ही जी कथा दिली, हा खरा आपल्यासाठी उपदेश आहे. या ठिकाणी सांगतात की शुक्तांची रजतांची म्हणजे शिंपल्याच्या, जी शिंपले असतात नदीमध्ये, त्या शिंपल्याला चांदीची समजून ती भूषणं घातली त्या मुलानं. कोणत्या मुलानं? वांज स्त्रीच्या. वांजेला मुलगा होतच नसतो, परंतु इथं सांगितलं वांजेला मुलगा झाला, तो अवगुणी, तो मोठा झाला. त्यानं या शिंपल्याची म्हणजे चांदीचे दागिने म्हणून घातली, या आकाशाची फुलं करून तो त्या फुलाचा वास घेऊ लागला. त्या फुलांच्या माळा गळ्यात टाकल्या. आकाशाला फुलं येतात का? नाही. अशा प्रकारचा हा मिथ्य संसार आहे, त्यालाच तुम्ही सत्य सत्य हे असे जाणत आहात. अशा प्रकारचे उदाहरण वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला देऊ लागले. अजून पुढे काय सांगतात ऐका. येऊनी मातेच्या आज्ञेते पारधी निघाला वनाते तव सशाचे शिंग तया ते प्राप्त झाले श्रीरामा. म्हणले रामा, त्याच वांजेचा मुलगा आकाशाच्या फुलाची माळ गळ्यात घातली, त्या शिंपल्याचे चांदी रूपी म्हणून त्या ठिकाणी फुलांची हळ गळ्यात घातले. आणि तोच काय म्हणले, एका दिवशी शिकारीला निघाला. कोण? वांजेचा मुलगा. बघा, वांज म्हणल्यानंतर मुलगाच नाही, पण आपण त्याला धरतो मुलगा. हे तसंच आहे आपलं हे जीवन. काहीच खरं नाही. आपली संपत्ती आपली नाही, मुलं आपली नाही, बायको आपली नाही, ही काहीच आपलं नाही. पण सगळं म्हणतो, ही गाडी माझी, घोडा माझा, बंगला माझा, सगळंच माझं माझं म्हणतो. इथं भगवंताला सुद्धा वशिष्ठ गुरु सांगतात, देवा ते काहीच नाही. तरी सुद्धा तो वांजीचा मुलगा म्हणले एका दिवशी याच्या म्हणजे शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी गेल्यानंतर म्हणले त्या ठिकाणी एखादा त्याला सश्याचं शिंग सापडलं. बघा, सश्याला शिंग असते का? नाही. पण सश्याचं शिंग म्हणले त्याला शिकारीमध्ये सापडलं. अजून काय बोलतात ऐका. तेची शस्त्र घेऊन करी पुढे ताते अवसरी मृगजळाचे सरोवरी पारधी लागोन गुंतला. म्हणले तेच सश्याचं शिंग घेतलं, समोर गेला, आणि समोर गेल्यानंतर काय, तर मृगजळाच्या नदीनं अडवलं म्हणले. तर बघा, मृगजळ म्हणल्यानंतर नदी असते का, पाणी असते का त्याच्यात? आपण बघतो आता उन्हाळ्यामध्ये मृगजळ आपल्याला लांब दिसते उन्हाच्या पाऱ्यामध्ये बघा, परंतु ते पाण्यासारखं दिसतंय, पण पाणी असते का? नाही. अशा प्रकारचं म्हणले तेच सगळं मिथ्या आहे. इथं सांगण्याचा उद्देश असा आहे की सगळा संसार हा मिथ्या आहे. भगवंताला वशिष्ठ गुरु बोध करतात, अरे भगवंता तू का चिंता करतो? हे आपल्याला एक दिवस हा देह याच ठिकाणी ठेवावाच लागणार आहे. आपल्याला इथलं कार्य संपलं की आपल्याला आपल्या मूळ ठिकाणी जावंच लागणार आहे. म्हणून तुम्ही व्यर्थ चिंता करता, भावाचा वियोग, ह्या गोष्टी चिंतेत बसू नका. कारण हा संसार जो आहे खोटा आहे. कसा खोटा आहे? तर हा जो शिकारीला गेलेला आहे, याला म्हणले त्या मृगजळाच्या नदीनं अडवलं, आणि त्या नदीनं अडवल्यानंतर काय झाली पुढे अवस्था ऐका अजून. पूर्ण तंतूचे जाळे घेऊन करी रे घाला तया सरोवरी मीन धरोणी नाना परी बाहेर येता पै होता.
त्या मृगजळाच्या नदीनं वाट अडवली. त्या नदीत म्हणले काही मासे होते आणि ते मासे धरण्यासाठी या वांजेच्या पुत्रानं, कोण्या पुत्रानं? वांजेच्या पुत्रानं काय केलं? ते मासे धरण्यासाठी एक कोळ्याचं जाळं जसं तयार करतात असं जाळं तयार केलं आणि ते मासे धरण्यासाठी त्या तळ्यात टाकलं. कोण्या तळ्यात? मृगजळाच्या तळ्यात. अशा प्रकारचा हा संसार आहे रामा. वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला बोलतात. तव ते झाले विपरीत, सुसरीने गेला वांझेचा सुत, तयाचे जे पुत्र पौत्र, शुद्धी लागी निघाले. बघा आता तिथं पुन्हा एक नवल घडलं. म्हणले ज्या त्या मृगजळाच्या पाण्यात हा जो मासे धरण्यासाठी गेला आणि तो वांजेचा पुत्र तिथं त्या आशेची एक सुसर आली आणि त्या सुसरेने त्याला खाऊन टाकलं. बघा, मुळापासून जर गोष्ट ऐकली तर वांज स्त्री आहे, ती स्त्री बी नाही, बागुलबुवा बी नाही, मुलगा बी नाही, ते शस्त्रास्त्र बी नाही, त्याला सशाला शिंग बी नाही, ते शिंग सापडलं. ते बघा त्या वेगवेगळ्या गोष्टी. अशा या ठिकाणी तो मासे धरू लागला आणि ते मासे धरायला गेल्यावर सुसरीनं त्याला घेऊन मी टाकलं. अशा प्रकारची कथा संसार मिथ्या आहे हे सांगण्यासाठी भगवंताला वशिष्ठ गुरु सांगतात. आले तया सरोवराशी, पुढे देखिले दिगंबर आश्रमाशी, शुद्धी पुसते झाले त्याशी, ऐकोनी मुनी कोपला. त्या म्हणले पुढे त्या त्या तळ्याजवळ आले तर त्या ठिकाणी म्हणले एक अंगावर एकही कपडा नसणारा एक दिगंबर त्या ठिकाणी ऋषी त्यांना दिसला. आणि त्या ऋषींच्या त्या आश्रमावर ते आल्यानंतर यांनी विचारलं की कोण मारलं आमच्या मुलाला या? तर त्यांनी काय दाखवलं? त्या ठिकाणी एक सावली दाखवली. म्हणले यार सावलीनं मारलं. म्हणजे सावली खरी असती का? नाही. तसा हा संसार मिथ्या आहे. देवा भगवंता काय चिंता तुम्ही करता? असं अनेक उदाहरण देऊन त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु प्रभू रामचंद्राला सांगू लागले. परस्परे झाला संग्राम, भिडते झाले क्रोधे परम, घाई पडले पावो निश्रम, गत प्राण पै झाले. म्हणले ते त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेला तो जो ऋषी आहे किंवा ती जी सावली आहे त्यांच्या सोबत म्हणले मोठा संग्राम झाला, मोठं युद्ध झालं, एकमेकांना रागा भिडले, रागात एकमेकांना मारलं आणि दोघही त्या ठिकाणी गतप्राण झाले. तर बघा, गतप्राण झाले अहो, मुळात काहीच नाही हो, पण ते पुढं गतप्राण सांगितलं इथं. अशा प्रकारचा हा संसार मिथ्या. इथं काही कुणाचं कोण नाही, कोणीच नाही. फक्त हा आत्माराम जो आपला एकटा आहे तो शाश्वत आहे. बाकी सगळा हा मायेचा पासार आहे. असे या ठिकाणी वशिष्ठ गुरु भगवंताला सांगतात. तयाचे वांझेशी झाले दुःख, रुदन करी दीर्घ शोक, तैसा का संसार माईक, काय सत्य मानिजे. आणि बघा, तो वांजेचा पुत्र मेल्यानंतर त्या वांजेला दुःख झालं. वांजेला मुळात पुत्रच होत नसतो, म्हणूनच त्याला वांज म्हणतात. आणि अशा वांजेचा मुलगा मेला, त्याच्यासाठी ती दीर्घ शोक करू लागली, रडू लागली, पडू लागली. असा हा मायेचा संसार आहे भगवंता रामा. आणि तू या संसाराला सत्य मानून राहिला. सत्य म्हणजे याला खरं मानतो. म्हणून या ठिकाणी हे बंधू वियोग जे आहे, लक्ष्मणाचा वियोग होणार, भरताचा वियोग होणार, याला म्हणले तू खरं धरायला. याची चिंता करू नको, सत्य प्रतिज्ञा आहे तू. या ठिकाणी राजा राजेंद्र ऐक म्हणले वशिष्ठ ऋषी भगवंत प्रभू रामचंद्राला बोध करू लागले. लागी जी रघुनाथा, बंधु युगाची न करी चिंता, सत्य प्रतिज्ञा या वचनार्था, मन दिजे राजेंद्रा. या ठिकाणी म्हणले या रघुनाथा, या बंधू वियोगाच्या याची अजिबात चिंता करू नको. सत्य प्रतिज्ञा या ठिकाणी, या वचनाला माझ्या सत्यमान असं त्या ठिकाणी, किंवा लटिका हा व्यवहार, वाया हा संसार. अशा प्रकारचा हा संसार वाया आहे, हा व्यवहार सगळा लटका आहे, सगळं मिथ्या आहे. अशा प्रकारची या ठिकाणी वशिष्ठ गुरु भगवंत प्रभू रामचंद्राला हा मायेचा बाजार सोडून द्या भगवंता, तुम्हाला तुमचं मूळ कार्य करायचंय, अशी त्या ठिकाणी आठवण करून देऊ लागले. ऐकोनी श्री गुरुची गोष्टी, श्रीराम सुख झाले पोटी,
बोलता संकेते दुर्जेटे लक्ष्मणाशी आज्ञा देत झाला. या सगळ्या संकटातून बाहेर काढणारे सद्गुरू असतात. अशा श्रीगुरूची वशिष्ठ गुरुची गोष्ट प्रभू रामचंद्राला ऐकली. प्रभू रामचंद्राला आनंद झाला. अरे आपल्याला म्हणजे थोडस पटरी सोडून गेलं तर त्या पटरीवर आणण्याचं काम सद्गुरू करत असतात. असे ते पुन्हा त्या आपल्या त्या मूळ ठिकाणावर आल्यानंतर भगवंताला समजलं आणि लगेच त्या ठिकाणी आपल्या डोळ्यानं जसं खुणवतात तसं लक्ष्मणाला खुणवून आज्ञा देऊ लागले. काय आज्ञा दिली ऐका. श्रीराम म्हणे लक्ष्मणा वधायोगे देखील अवगुणा तरी वधू नये बंधुजना धर्मशास्त्र पये असे. हा या ठिकाणी भगवंतानं प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला खुणवला आणि खुणून सांगू लागला, हे बंधू म्हणले लक्ष्मणा, तू म्हणले तुझा वध करण्याजोगा अपराध केलेला आहे. तुला मारण्या इतकं तू या ठिकाणी चुकीचं वागलेलं आहे. कारण तुला सांगितलं होतं कुणाला येऊ देऊ नको, पण तू स्वतः येऊन त्या ठिकाणी माझ्या त्या काळ पुरुषासोबत माझा जो संवाद होता त्या संवादामध्ये व्यत्यय आणण्याचं काम केलं. म्हणजे तू वधाला कारणीभूत, म्हणजे वधाची शिक्षा तुला होऊ शकते. परंतु राजनीतीचं शास्त्र असं सांगतं की पुत्र किंवा बंधून जर तसा अपराध केला तर त्याचा वध करू नये, असे या ठिकाणी आपले सगळे शास्त्रास्त्र सांगतात. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात, माझी अवज्ञा करून भीतरी आला अशी दुर्वास आला म्हणून ऐशी अपराधाते द्यावाजी प्राण मुख मजन दाखवे. तू म्हणले माझी अवज्ञा करून माझी आज्ञा तू पाळली नाही, आत म्हणले त्या दुर्वासाला घेऊन आला. अशा प्रकारचा तुझा जो अपराध आहे, या अपराधाची शिक्षा पुन्हा मला तोंड तुझं दाखवू नको, हा प्राण त्याग कर. अशा प्रकारची प्रभू रामचंद्राची आज्ञा त्या लक्ष्मणाला दिली महाराज. कारण भगवंताला हे संसार मिथ्या याच्यातून सावरण्याचं काम सद्गुरूने केलं. या ठिकाणी बाबाच्या ग्रंथातली ओवी, माझी अवज्ञा करून दुर्वास दारी आला म्हणून भीतरी आलाशी धावोने आता प्रयाण करावे. आता तू या ठिकाणी राहू नको, तू मला या ठिकाणी तुझं तोंड दाखवू नको, लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र बोलतात. बोलता सज्ञेची जाणो निखुन काय करीत झाला लक्ष्मण श्रीरामाशी नमस्कार करून प्रदक्षिणा पये केली. डोळ्याची खून या लक्ष्मणानं सुद्धा जाणली. खून जाणल्यानंतर लक्ष्मण काय करू लागला, लक्ष्मणाला वाटलं की आता मात्र भगवंतानं आपल्याला आज्ञा दिली, भगवंताला त्या ठिकाणी आज्ञेचा स्वीकार करणं आपलं काम आहे. लगेच प्रभू रामचंद्राला नमस्कार केला, प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून पुन्हा काय करतात ऐका. नमन करोनी श्री गुरुशी आज्ञा पुसोनी समस्ताशी येवोनी शरयूचे तिराशी स्नान संध्या सारिले. या ठिकाणी म्हणले नमन करोनी श्री गुरुशी आज्ञा पुसोनी समजताशी आपल्या वशिष्ठ गुरुला सुद्धा नमन केलं लक्ष्मणानं. सगळ्यांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली, सगळ्यांना त्या ठिकाणी बोलले आणि शरयू नदीच्या ठिकाणी स्नान संध्या करण्यासाठी आले. बाबाच्या ग्रंथातले वया करोनी प्रदक्षिणेशी घालोनी लोटांगणेशी वंदोनी श्री रघुत्तमाशी भावे पायाशी लागला. लक्ष्मणानं त्या ठिकाणी भगवंताचे पाय धरले आणि आपलं ते पुढचं कार्य भगवंताची जी आज्ञा आहे ती आज्ञा करण्यासाठी शरयू नदीच्या तीरावर नमस्कारोनी श्रीरामाशी आज्ञा पुसोनी समस्ताशी येऊनी शरयू तीराशी स्नान दानाशी सारिले. त्या ठिकाणी स्नान संध्या सारण केलं. अशा प्रकारची अवस्था लक्ष्मणाची झाली. गालोनी आपज्ञासन हृदय धरोनी श्री रघुनंदन आक्रोशोणी पंचप्राण निज देह विसर्जिला. घालून या पद्मासन लगेच शरयू नदीच्या त्या ठिकाणी आल्यानंतर या लक्ष्मणानं हृदय धरोनी श्री रघुनंदन आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी स्मरण केलं, पद्मासन घातलं आणि आपले पंचप्राण जे आहेत आपल्या शरीरामध्ये जे 5 प्राण आहेत ते 5 प्राणाचं काय केलं, आकर्षण केलं आणि आपला जो निज देह त्या ठिकाणी विसर्जित केला. अशा प्रकारचे या ठिकाणी लक्ष्मणांचं प्रयाण आपल्या
भगवंताच्या आज्ञेवरून भगवंतानं त्या आपल्या लक्ष्मणानं त्या ठिकाणी केलं. जैसे कवच सांडी भुजंग की हंस त्यागी निज देहो तैसा सुमित्रेचा गर्भलिंग जैसे त्यागी तापे झाला. मोठा साप असतो आणि साप काय करतो, आपली कात सोडून देतो. किंवा त्या ठिकाणी हंस असतो, हंस सुद्धा आपला निज देह ठेवून देतो. अशा प्रकारची या लक्ष्मणानं सुद्धा त्या ठिकाणी आपला जो देह आहे, आपलं जो त्या ठिकाणी अवतार कार्य त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलेलं आहे. तो मित्र त्यागी निज देहो गेला पाताळाशी पहाहो तेथे कद्रुसुताचा सुकू समुदायो तया लोका पावला. आणि पहा या ठिकाणी सौमित्र म्हणजे लक्ष्मणानं आपला निज देह ठेवून दिला. पाताळाशी लक्ष्मण त्या ठिकाणी गेले, कारण कद्रुसुतांचा समुदाय ज्या ठिकाणी सापांचं त्या ठिकाणी राजा होता, सगळे साप होते, त्या ठिकाणी असणारा हा शेष अवतार लक्ष्मण पाताळाच्या लोकांच्या ठिकाणी गेला. अशा प्रकारचं लक्ष्मणाचं अवतार कार्य या ठिकाणी संपलेलं आहे. लक्ष्मण केवळ शेष अवतार श्रीरामाच्या कार्या तत्पर होनिया लीला थोर समस्ताशी दावेले. या ठिकाणी सांगितलं की लक्ष्मण हा केवळ शेष अवतार आहे. नुसता शेष अवतार नाही तर भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी तत्पर असणारा, आणि या ठिकाणी या राम अवतारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करून सर्वांना लावल्या, असे या ठिकाणी गौबा काका सांगतात. जैशी सौमित्री जैशी स्वामीची आज्ञाला होनी वृत्त प्रवेशे निज भवानी तैसा सौमित्र निज स्थानी श्रीराम वचने पै गेला. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जसं म्हणले एखाद्या मालकाकडे गडी असतो कामाला, आणि त्या मालकाची आज्ञा घेऊन सेवक जसा आपल्या घरी निघून जातो, अशा प्रकारचा हा सेवक भगवंताच्या त्या ठिकाणी सेवा करणारा लक्ष्मण भगवंताचं काम झाल्यानंतर भगवंताची आज्ञा घेऊन आपल्या स्वगृहाला, आपल्या पाताळाला, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेषाचं त्या राहण्याचं ठिकाण आहे, निजधाम आहे, त्या निजधामाला लक्ष्मणराया पाताळामध्ये गेले. एका जनार्दना शरण पाताळी प्रवेशला लक्ष्मण पुढील अवतार समाप्तीचे कथन सादर श्रवण करावे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बघा या ठिकाणी सांगितलं गावबा काकांना आपल्या स्वामीला, जनार्दन स्वामीला, एकनाथ महाराजांना शरण जाऊन, की या ठिकाणी म्हणले लक्ष्मणाचा अवतार या अध्यायामध्ये संपलेला आहे. पाताळामध्ये लक्ष्मणाचं आगमन झालेलं आहे. आपल्या निजधामाच्या ठिकाणी लक्ष्मणराया गेलेले आहेत, आणि पुढील अवतार समाप्तीचे कथन आता उद्याच्या अध्यायामध्ये, उद्या आपल्या मेंढापूर या ठिकाणी आपल्या रामायणाची सांगता आहे. त्या सांगतेमध्ये प्रभू रामचंद्र स्वतः निजधामाला जातील, वैकुंठला जातील, अशा प्रकारची सुंदर कथा उद्या त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी सर्व श्रोत्यांनी ती श्रवण करावी, असे गावबा काका ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात. झालेली सेवा तुम्हा सर्व रामभक्तांच्या चरणी समर्पित करू. या ठिकाणी आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तर क्षमा करा. परंतु महाराज तुम्ही सिद्ध अशा प्रकारची सेवा तुमच्या चरणाशी समर्पित करून झालेली चूक आमच्या पदरात घ्या. जर जे चांगलं असेल ते तुम्ही स्वीकारा. अशा प्रकारच्या ठिकाणी
कथा समर्पित करून कथेला पूर्ण विराम. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे का कार्तिकाया लक्ष्मण प्रताप लक्ष्मण पाताल गमन नाम पंचसप्ततितमोऽध्याय गोढहा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय